नमस्कार. आताच मी लव जिहाद एक दबलेलं वास्तव हे सुनीला सोहनी यांचं पुस्तक संपवलं. माझ्या एका मैत्रिणीने उज्ज्वला झवर हिने ती निवृत्त शिक्षिका आहे. तिने मला एक पुस्तक दिलं. कारण मी लहान मुलात नेहमी असते. तर तुम्ही हे वाचा म्हणजे तुम्हाला मुलांना बरोबर खेळताना वगैरे त्याचा उपयोग होईल आणि फक्त वाचून नका स्वतःकडे नका ठेवू. तर हे पुस्तक तुम्ही वाचूनही 4 लोकांपर्यंत पोहोचवा. कारण आज आपल्याला आता ह्या मधल्या काळामध्ये जंतर मंतरच्या ह्याच्यानंतर असं वाटायला लागलं की आपली पिढी खूप भरकटली आहे का? तर काही कारणं पालकांची पण आहेत ना, तर हे पालकांसाठीचं पुस्तक आहे की आपण मुलांना समजून घेऊया. पुस्तक खूप जुनं आहे, 1990चं आहे. पण आपलं पालक आणि पाल्यातलं नातं हे नेहमीच अनादिकालापासून राहिलेलं आहे आणि पुढेही टिकून राहणार आहे. तर आपली पालक म्हणून काही जबाबदारी आहे. त्याच्यासाठी हे पुस्तक आहे. मी ते वाचायला आजपासून सुरुवात करते आणि माझी सवय आहे प्रस्तावनेपासून वाचायची. त्याच पद्धतीने ती उत्तम गृहिणी होती. समाजसेविका, लेखिका, कवयित्री, गायिका, लावण्य संपन्न होती. पण ह्या सगळ्या पलीकडे जाऊनही जिने केवळ आम्हा चौघही मुलींवरच नव्हे तर सर्वच आप्त स्नेहावर आंतरिक प्रेमाची सदैव पाखर घातली त्या माझ्या आईस, असं त्यांनी हे केलेलं आहे. प्रिय पालक आणि शिक्षक बंधू भगिनींनो, पुण्यातील शाळामधून वेळोवेळी तुमच्याशी हितगुज करायची संधी मला मिळत गेली. त्यामुळे आपल्या मुलांच्या विकासांच्या प्रत्येक पायरीवर आपल्याला चर्चा करता आली आणि दरवेळेस तुम्ही मला फार सुंदर दाद देत आलात. चर्चासत्र संपल्यावर आवर्जून तुम्ही सांगायचात, बाई तुमचं बोलणं ऐकत राहावंसं वाटतं, म्हणून आम्ही प्रत्येक सभेला न चुकता हजर राहतो. तर पालक शिक्षकांना तुम्ही ही जी माझ्या बोलण्यातला दाद देत आलात ना, त्यातूनच मला प्रेरणा मिळत गेली. मुलांचे प्रश्न आणि मार्गदर्शक हे पुस्तक लिहून मी तुमच्या स्वाधीन केलं आणि तुम्ही पण ते पुस्तक अत्यंत जिव्हाळ्याने उचलून धरलं. ह्या पुस्तकाच्या शेवटी मी वाचकांना अत्यंत तळमळीने विनंती केली आहे की ह्या मुलांना कोणीतरी समजून घ्या. मला बऱ्याच बंधूंनी आणि भगिनींनी विचारलं, बाई मुलांना समजून घ्यायचं म्हणजे कुठे, केव्हा आणि कसं? तर प्रिय वाचक हो, त्यासाठी मी हे दुसरं पुस्तक तुमच्या स्वाधीन करत आहे. आपल्या मुलांना समजून घेऊया. माजी शिक्षक संचालक माननीय व्ही चिपळूणकर यांनी पहिल्या पुस्तकावर अभिप्राय देताना म्हटलं होतं की मुलांच्या प्रश्नाबाबत पालक व शिक्षक जागरूक व्हावेत, ह्यासाठी हे पुस्तक आहे. तर मग त्यामुळे पालक जागरूक होत आहेत असं म्हणायला हरकत नाही. पितरः जन्महेतवः एवढंच पालकांचं मुलाबद्दलचं कार्य संकोचित न राहता पालकांनी मुलांना समजून घेण्याची जिज्ञासा जागृत झालेली आहे. आता या जागृत झालेल्या जिज्ञासेला योग्य माहिती पुरवणं योगानेच आलं. म्हणून तर मग आपण मुलांना समजून कसं घ्यायचं, काय जमतं ते बघूया. रोहिणी चितळे हे त्यांचं हे आहे. आता त्याच्यावर व्ही चिपळूणकर यांचं हितगुज आहे, म्हणजे प्रस्तावनाच म्हणूया आपण, 2 शब्द म्हणतो ना तसं. मुलांचे प्रश्न आणि मार्गदर्शन हे श्रीमती रोहिणी चितळे यांनी पालक व शिक्षक यांच्याशी केलेले एक प्रकारचे हितगुज आहे. वास्तवतः जागरूक पालक शिक्षकासाठी आहे असे म्हणण्यापेक्षा मुलांच्या प्रश्नाबाबत पालक व शिक्षक जागरूक व्हावेत ह्यासाठी असे म्हणणे योग्य होईल. या हितगुजामागे मुलांच्या व मुलींच्या विषयक प्रश्नाबाबत रोहिणीताईंची जशी आंतरिक तळमळ आहे तशीच त्या प्रश्नांना सामोरे जाऊन त्यातून योग्य तो मार्ग दाखवण्यासाठी त्यांनी सातत्याने 22 वर्ष केलेली तपस्याही आहे. जवळजवळ 400 मुलामुलींचे प्रश्न हाताळून त्यांच्या जीवनात प्रकाश, उभारी व नवचैतन्य निर्माण करण्याचे प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. साहजिक हे हितगुज आरंभापासून वाचकांच्या मनाची पकड घेतल्याशिवाय राहत नाही. इतकेच नव्हे तर वाचकाला स्वतःचे बालपण व पालकपणही आठवायला अंतर्मुख करते. पालक होऊन चुकलेल्यांसाठी तर हे हितगुज उपयुक्तच आहे, पण पालक होण्याची उर्मी
बाळगणाऱ्यांनाही परत परत वाचावे, मनन चिंतन करावे व शिक्षकांच्या सेवापुरतं व सेवांतर्गत प्रशिक्षणाच्या कार्यक्रमातही याचा अंतर्भाव व्हावयास हवा. अगदी मोजक्या शब्दात सांगायचे तर समग्र हितगुज उत्कृष्ट आहे, अप्रतिम आहे, अनन्यसाधारण आहे, त्याला वास्तव्याचा आधार आहे, वात्सल्याचा ओलावा आहे, तर्कशुद्ध विवेचनाचा विवेक आहे, रोहिणीताईंच्या कार्यात अदम्य आशावाद आहे, तो भाबडा नसून अनुभव सिद्ध आहे. प्रतिकूल परिस्थितीमुळे म्हणा, वैफल्यामुळे म्हणा, पालकांनी फाजील लाड केल्यामुळे म्हणा किंवा शिक्षकांनी उपेक्षा केल्यामुळे म्हणा, भयगंडाने म्हणा की न्यूनगंडाने म्हणा, मुलींचे वाढते वय असताना त्यांच्या जीवनात विविध प्रकारचे प्रश्न सतत निर्माण होत असताना दिसतात. त्यांच्या विचित्र वागण्यातून ते यथावकाश डोकावू लागतात. वेळीच हेरून त्यांची हळुवारपणे उकल करावी लागते. अशा वेळी मार्गदर्शन करणाऱ्यावर चिकाटी हवी, तसेच कौशल्यही हवे, चिंतनशीलताही हवी, तशी अभ्यासवृत्तीही हवी, संवेदनशीलताही हवी, तशी सहनशीलताही हवी, संवाद चातुर्य हवे, तसेच वाणीचे मार्दव्यही हवे आणि तन्मयता हवी, तशीच काहीशी अलिप्तता हवी. या सर्व गुणसंपदेचा प्रत्यय रोहिणीताईंच्या अनुभव कथनातून मिळतो. त्यांचे पुढील काही उद्गार ह्या दृष्टीने बरेच काही सांगून जातात. आपल्या घरातच नव्हे तर आपल्या नात्यात, आपल्या आसपासच्या कुटुंबात जरा डोकावून बघा. तिथल्या मुलांना सुद्धा ज्यांना समजून घेता येणारं कोणीतरी हवं असतं. थोडं पलीकडे अनाथाश्रमात जा, झोपडपट्टीत जा, सगळीकडे मुलं पोरकी आहेत. त्यांना कोणीतरी पाठीवरून मायेचा हात फिरवणारी, प्रसंगी शाबासकी देणारी, त्यांची विचारपूस करणारी आई हवी आहे. म्हणून वाटतं की मातृत्व हा काही नैसर्गिक अपघात नाही, तर तो मनाचा गुण आहे. पालकांनी डोळसपणे मूल वाढवताना बघावे. हे करू नकोस, ते करू नकोस ही नकारात्मकता भाषा न वापरता चांगल्या वाईटाची फक्त कल्पना द्यावी. पालकाचे आचरण हे संस्कार शिक्षणाचे सर्वात मोठे साधन आहे. सुजाण पालकत्व ही मुलांच्या यशाची गुरुकिल्ली आहे. ज्या पालकांना बालपणी प्रेम, सुरक्षितता मिळालेली नसते, त्या पालकांचे आपल्या मुलांशी वागणे पण तसेच असते. मुलांच्या सर्वांगीण वाढीच्या क्षेत्रामध्ये अंतर पडता कामा नये, त्यासाठी घर आणि शाळा जवळ यायला हवी. पालक हे शिक्षक व्हायला हवेत. शिक्षकांनी मुलांशी वागताना पालक व्हायला हवे. इतकंच नव्हे तर पालकांनाही आणि शिक्षकांनाही मार्गदर्शक होण्याची आज नितांत आवश्यकता आहे. खलील जिब्रान म्हणतात त्याप्रमाणे मुलाला उबदार घर आपण द्यावे, पण आपले विचार त्याच्यावर लादू नये. पण आजकाल घरच हरवली आहे. जिकडे तिकडे प्रचंड इमारती दिसतात. इमारतीमधली माणसं जेव्हा एकमेकांशी प्रेमाने वागतील तेव्हाच त्यांचं घर होतं. घरात जागोजागी कॅक्टस लावल्याने की काय, घरातील माणसांचे संबंधसुद्धा कॅक्टसप्रमाणे बोचरे झाले आहे. मुलांचा बुद्ध्यांक काढताना त्यांचा आनंदांकही महत्त्वाचा आहे हे विसरू नका. रोहिणीताईंच्या लेखनाने वैशिष्ट्य म्हणजे की ते केवळ पांडित्यपूर्वक तात्विक विवेचन करत नाहीत, तर त्या चित्रविचित्र पालकांच्या स्वभावरेखा, ती घुसमटणारी मने, ते समस्यागर्भ प्रसंग आपल्यासमोर अगदी मोजक्या शब्दात उभे करतात. हे सर्व चेहरे प्रातिनिधिक स्वरूपात आजही आपल्या अवतीभोवती वाढत्या प्रमाणात आढळतात. त्यात चिमणी एवढं तोंड करून आईची वाट पाहणारे, दारात बसणारा, रात्री झोपेत दचकून उठणारा मनोज आहे. तशीच गृहपाठ न करणारी प्रभाई आहे. अत्यंत तल्लख बुद्धीचा संजय आहे. तसाच एकलकोंडा आणि भित्रा पिंटूही आहे. अधूनमधून दुसऱ्या मुलीचा डबा खाऊन टाकणारी सुष्मिता आहे. तसाच आम्ही खूप खाणार, शॉपिंग करणार, बिअर वगैरे पिणार म्हणणारा उच्चभ्रू कुटुंबातील सनीही आहे. वडिलांच्या करिअरबद्दलची अतृप्त इच्छा लादला गेलेला प्रमोदही आहे. तसाच व्यसनी वातावरणात दबलेला धूम्रपान करणारा राजेशही आहे. गॅरेजकडे घेऊन जाणारा अरुण आहे. तसाच क्रोनिक डिसेंट्री झालेला अजयही आहे. 14व्या वर्षात पदार्पण करणारी सुनंदा आहे. तशीच अस्मिता दुखावलेली स्मिताही आहे. कोण आहे आज यांचं?
त्यांच्याकडे पाहायला कोणाला इच्छा आहे का? कोणाला सवड आहे का? गरज तर कोणाला भासते का? कोण पालक, कोण बालक? पितर जन्म हेतवा हेच खरं. म्हणून आंतरिक कळकळीने ओतप्रोत भरलेल्या या अर्थसंपन्न हितगुजाचा समारोप करताना रोहिणीताई पोट तिडकीने आर्जव करतात. ह्या मुलांना कोणीतरी समजून घ्या. घराचं हरवलेलं घरपण घराला प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य असलेलं, शाळेला आपल्या विद्यार्थ्यांकडे पाहायची सजीव दृष्टी देऊ शकणारे आणि मराठीतील शिक्षणविषयक साहित्यात मोलाचा भर घालणारे हे हितगुज म्हणजे खरं सांगायचं तर यासम हेच. V. चिपळूणकर, निवृत्त शिक्षण संचालक. आजपासून ह्या पुस्तकाची मी सुरुवात करते आहे. भरपूर दाद दिली तर अनेक पुस्तकं आपल्याला ह्याप्रमाणे वाचता येतील. जी वाचायला हाता डोळ्याने त्रास होतो अशा लोकांना ऐकता येतील. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे.